जळगावच्या MIDCला D+ दर्जा प्राप्त झाला असून गेल्या अनेक दिवसापासून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा हा प्रयत्न होता। आज अखेर या ठिकाणी GR प्राप्त झाला आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा GR काढलेला आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत मंत्री गुलाबराव पाटील आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ, काय सांगणार? गेल्या अनेक दिवसापासून आपण प्रयत्न करणार आहोत, कुठेतरी जळगावची MIDC विकसित झाली पाहिजे, तिला D+ दर्जा प्राप्त झाला पाहिजे। आज अखेर हा GR निघालाय, काय सांगणार भाऊ? आज जळगावकरता आनंदाचा दिवस आहे, कारण की उद्योजकांनी नेहमी ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी हाच प्रश्न नेहमी उपस्थित ते करत होते की धुळ्याला D+ आहे, जळगावला का नाही? तर आपण तो प्रयत्न करा जेणेकरून आपले कारखाने उभे राहतील, आपल्याला सबसिडी मिळाल्या, इतर गोष्टी मिळाल्या तर कारखाने येतील। त्यामुळे सगळे लोकप्रतिनिधींनी उद्योजकांनी उदय सामंतबरोबर 2-3 बैठका घेतल्या, जवळपास आम्हीसुद्धा 5-6 बैठकी घेतल्या। मागच्या काळामध्ये बैठकी घेतल्यानंतर CM साहेबांबरोबर बैठक घेतली, DCM साहेबांबरोबर, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील यांच्यावर सुद्धा बैठक झाली। आणि आज त्याची फलश्रुती झाली की मागच्या वर्षी D+ डिक्लेअर केल्यानंतर आज त्याचा GR निघाला। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की बरोबर माझ्या जिल्ह्यातले सगळे आमदार महोदय आणि आदरणीय मंत्री महोदय संजय सावकारेसुद्धा उपस्थित होते, कलेक्टर महोदयसुद्धा उपस्थित होते आणि सगळे अधिकारी उपस्थित होते। आणि आज या गोष्टीचा खूप आनंद मला आणि आपल्या सगळ्या उद्योजकांना झालेला आहे, जेणेकरून जो तरुण बाहेर फेकला जातो आहे, पुण्याला जातो आहे, नाशिकला जातो आहे, मुंबईला जातो आहे, जर हे उद्योग आपल्याकडे आले तर तो आपल्याच एरियामध्ये आपल्याच ठिकाणी काम करू शकेल। D+ दर्जा प्राप्त झाल्यामुळे कुठल्या पायाभूत सुविधा आता MIDCला उपलब्ध होणार आहेत? बऱ्याच पायाभूत सुविधा उपलब्ध होतील। त्याच्यामध्ये मी सांगण्यापेक्षा उद्योजक आपल्याशी बोलणारच आहेत, ते आपल्याला सगळं सांगतील त्याच्यामध्ये काय काय आपल्याला फायदा होऊ शकेल। आणि मला खात्री आहे की ह्या फायद्यामुळेच बाकीचे कारखाने हे आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जात होते, आता ते कारखाने आता आपल्या जळगावमध्ये थांबणार आहेत। नक्कीच या संदर्भात नेमकं उद्योजकांना काय वाटतं? आपल्यासोबत काही उद्योजक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगणार? गेल्या अनेक दिवसापासून पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा हा प्रयत्न होता, कुठेतरी D+ दर्जा प्राप्त झाला पाहिजे, आज दर्जा प्राप्त झालेला आहे, काय सांगाल? हा, पहिले तर भाऊंचे खूप खूप आभार। भाऊंनी दिलेला शब्द पाळलेला आहे आणि D+ दर्जा मिळाल्यामुळे सबसिडीच्या अनेक योजना ह्या जळगावमध्ये येतील, त्यामुळे उद्योग वाढेल, कामगारांना काम मिळेल आणि जो आपला काही ब्रेन आपण म्हणतो का बाहेर जातो आहे तो सर्व जळगावमध्ये थांबण्यास मदत होईल। पायाभूत सुविधा उपलब्ध होते? हो, भरपूर काही उपलब्ध होईल। कारण की काय असतं, जेव्हा शासन हे सर्व करून देतं तर उद्योजक स्वतः पळायला लागतो आणि त्यामुळे ते सर्व फॅसिलिटीज घेतील उद्योजक। D+ दर्जा प्राप्त झाल्यामुळे आता MIDC विकसित होईल का? हा, मग MIDC विकसित होणारच काय, MIDCच्या बाहेरसुद्धा उद्योग आता जास्त वाढतील, कारण की MIDC जागा लिमिटेड आहेत, नवीन MIDC यायची आहे, पण त्याच्या आजूबाजूचाही परिसरामध्ये खूप उद्योग वाढतील। आपण काय सांगणार? इथला युवा हा दुसऱ्या मुंबई पुण्याकडे जात असतो, अखेर आज D+ दर्जा प्राप्त झाला आहे। गेल्या अनेक दिवसापासून पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे प्रयत्न होते, अखेर त्यांना यश आलेलं आहे, काय सांगाल? मी पालकमंत्र्यांचं तसेच उद्योगमंत्र्यांचंही अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो। या पॉलिसीमुळे इंडस्ट्रीला जीवदान मिळालेलं आहे आणि एक संजीवनी मिळालेली आहे, त्यामुळे जे स्थानिक उद्योग आहेत ते वाढीस लागतील आणि नवीन उद्योगसुद्धा या ठिकाणी सुरू होतील। यामुळे एक या ठिकाणी जळगाव उद्योगाची भरभराटी नक्कीच होणार आहे D+मुळे। नक्कीच या ठिकाणी D+ दर्जा हा जळगावच्या MIDCला प्राप्त झाला असून व्यापाऱ्यांमध्ये, उद्योगांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलेलं आहे। आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं स्वागत करत उद्योजकांनी या ठिकाणी मोठं आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।